राजा बिंबिसार याची धम्मदीक्षा आपण पाहणार. ठरल्याप्रमाणे तथागत सम्यक संबुद्ध बिंबिसार राजाला धर्म सांगण्यासाठी बिंबिसार राजाची राजधानी राजगृह या ठिकाणी तथागत सम्यक संबुद्ध आपल्या संपूर्ण भिक्षू संघासमवेत राजगृहाला येऊन पोहोचले. तथागत राजगृहाला आलेले आहेत आणि या अगोदर त्यांनी काश्यप बंधू म्हणजे जटिलांचं धर्मांतर केलं. जटिलांचं जे धर्मांतर झालं त्याची वार्ता जिकडे तिकडे पसरली होती. ज्या अर्थी तथागतांनी एवढे मोठे ऋषीमुनी ज्यांची सर्व लोकांमध्ये चर्चा आहे अशा ऋषीमुनींनी आपला अग्निहोत्रीची पूजा सोडून त्या श्रमणाच्या धम्मामध्ये त्यांनी ते दीक्षित झाले. ही चर्चा जिकडे तिकडे पसरली होती. आणि जेव्हा ते आपल्या नगरामध्ये आले हे जेव्हा राजा बिंबिसाराला समजलं तेव्हा राजा बिंबिसार आपल्या मनामध्येच विचार करत आहे की अत्यंत सनातनी आणि दुराग्रही अशा जटिलांना दीक्षांतर करणारे हे श्रमण गौतम काही साधेसुधे व्यक्ती नसले पाहिजे. ते निश्चितच त्यांना संपूर्ण ज्ञान प्राप्त झालं असेल. ते देव आणि माणसाचे शास्त्र असले पाहिजेत. ते तथागत सम्यक संबुद्धच असले पाहिजे. नाहीतर एवढ्या मोठ्या जटिलांना दीक्षित करणं हे काही साधी सोपी गोष्ट नव्हे. म्हणून बिंबिसार राजा विचार करत आहे की तथागत सम्यक संबुद्ध जो धर्म सांगत आहे तो सुरुवातीला एक कल्याणकारक असला पाहिजे, त्याचा मध्येही कल्याणकारक असला पाहिजे आणि त्याचा शेवटसुद्धा कल्याणकारकच असला पाहिजे. अशाच धर्माचा तो उपदेश करत असला पाहिजे. म्हणून तर एवढे मोठे जटिल काश्यप बंधू आपलं अग्निहोत्रीची पूजा सोडून त्यांनी या श्रमणाचं शिष्यत्व पत्करलं. या गोष्टीचा बिंबिसार राजाच्या मनावर फार गंभीर परिणाम झाला. नंतर बिंबिसार राजा आणि 12 दशसहस्र ब्राह्मण या सर्व लवाजमा सोबत घेऊन बिंबिसार राजा ज्या ठिकाणी तथागत सम्यक संबुद्ध होते आपल्या भिक्षू संघामध्ये बसलेले होते त्या ठिकाणी बिंबिसार राजा आणि 10,000 ब्राह्मण त्या ठिकाणी येऊन पोचले. काही लोकांनी भगवंताला भिक्षू संघाला दंडवत केलं, काही लोकांनी प्राणिपात केला, काही लोक त्यांना नमस्कार करत होते, काही लोक नुसते हात जोडत होते. त्या ठिकाणी आलेला प्रत्येक व्यक्ती तथागत बुद्ध आणि त्यांच्या भिक्षू संघाला वंदन करत होता, हात जोडत होता किंवा कोणी प्रदक्षिणा घालत होता. आणि अशा प्रकारे तथागताला वंदन केल्यानंतर राजा बिंबिसार आणि त्याच्यासोबत आलेले 10,000 ब्राह्मण त्या ठिकाणी खाली बसले आणि भगवंताकडे पाहत आहेत. त्या सभेमध्ये बसलेल्या ब्राह्मणाच्या मनामध्ये असे ते विचार करत होते, आपसातमध्ये गोष्टी करत होते की हा श्रमण गौतम या उर्वेला काश्यपाचा शिष्य आहे का हा उर्वेला काश्यप श्रमण गौतमाचा शिष्य आहे. अशी त्या दोघांमध्ये त्या लोकांमध्ये चर्चा कुलबुल चालू होती. जेव्हा भगवंतानं हे जाणलं तेव्हा भगवान उर्वेला काश्यपाला म्हणतात की उर्वेला काश्यप, हे जे लोक बसलेले आहेत हे तुला महापुरुष म्हणतात आणि तुला असं काय आढळलं, तू असं काय पाहिलं, तुला असं काय दिसलं की तू अग्निहोत्रीची पूजा सोडून भिक्षू संघामध्ये सामील झाला. तेव्हा उर्वेला काश्यप आपल्या जागेवर उठून उभा झाला. उजव्या खांद्यावरलं उपरणं त्याने डाव्या खांद्यावर घेतलं आणि भगवंताला 3दा वंदन केलं, भगवंताला याचना केली. आणि त्या लोकांना सांगतात की मी पहिले अग्निहोत्री होतो, अग्नीची पूजा करत होतो. त्या अग्नीच्या पूजाने रूप, शब्द, रस असे पदार्थच प्राप्त केले जातात किंवा स्वर्गातील अप्सरांना आपण प्राप्त करता येते. पण तथागत सम्यक संबुद्धांनी अशा प्रकारे मला धर्माचा उपदेश केला, धर्म सांगितला की त्यामुळे माझ्या मनाचं परिवर्तन झालं
आणि मी सगळं अग्निहोत्रीची पूजा सोडून मी तथागत सम्यक संबुद्धांना शरण आलो. तथागत सम्यक संबुद्ध माझे गुरु आहेत आणि मी त्यांचा शिष्य आहे. जेव्हा उर्वेला काश्यपाने उभं राहिल्यानंतर जेव्हा सर्व लोकांना सांगितलं, तेव्हा लोकांच्या लक्षात आलं का उर्वेला काश्यप तथागत बुद्धांचं शिष्यत्व स्वीकार करत आहे. त्यानंतर भगवंतांनी त्या लोकांना आपला शुद्ध धम्म समजावून सांगितला. एवढ्या मोठ्या लोक बसलेल्या लोकांमध्ये तथागतांनी आपला शुद्ध धम्म त्या लोकांना समजीन या भाषेमध्ये समजावून सांगितलं. आणि तथागताच्या धम्माचं जे प्रवचन ऐकल्यानंतर राजा बिंबिसार आणि त्याच्यासोबत आलेले 10,000 ब्राह्मण फार प्रसन्न झाले. त्यांना फार आनंद झाला. आज जो तथागतांनी आम्हाला धम्म सांगितलेला आहे, अशा कोण्याच धर्मसंस्थापकाने आजपर्यंत आम्हाला इतका साधा आणि इतका सरळ धर्म आम्हाला समजावून सांगितला नाही. आम्ही आतापर्यंत ऐकलं होतं की जर तुम्हाला स्वर्गाचं सुख जर प्राप्त करायचं असेल तर हे स्वर्ग मनुष्य मृत्यू पावल्यानंतर तुम्हाला स्वर्गाचं सुख प्राप्त होते. पण या जीवनामध्ये, या शरीरामध्ये जिवंतपणी स्वर्गाचं सुख पाहण्याची किमया केवळ तथागताच्या धम्मामध्ये आहे. असा श्रेष्ठ धम्म आम्ही आजपर्यंत ऐकला नाही. अशी जेव्हा त्या ब्राह्मणांनी भगवंताची स्तुती केली, तेव्हा 1,000 ब्राह्मणांनी त्यावेळेसच तथागत बुद्धाकडे येऊन आमचा उपासक म्हणून स्वीकार करावा अशी भगवंताला विनंती केली. 1,000 ब्राह्मण एका प्रवचनामध्ये भगवंताचे उपासक झाले. हे दृश्य पाहून आणि धम्माला बराबर समजून घेऊन धम्माचं आकलन झाल्यानंतर, सर्व शंकाचे निरासरण झाल्यानंतर राजा बिंबिसार, मगधश्रेणीय राजा बिंबिसार आपल्या आसनावरून उठला आणि भगवंताच्या जवळ जाऊन म्हणते की भगवान, पूर्वी मी जेव्हा राजा नव्हतो, राजपुत्र होतो, जेव्हा माझा राजभिषेक झाला नव्हता, तेव्हा भगवान माझे 5 स्वप्न होते, माझे 5 इच्छा होत्या. मी 5 स्वप्न पाहिले होते आणि भगवान आज माझे ते 5ही स्वप्न पूर्ण झालेले आहेत. माझ्या 5ही इच्छा पूर्ण झालेल्या आहेत. पुन्हा बिंबिसार राजा भगवंताला म्हणते की भगवान, पूर्वी मी राजपुत्र असताना असा मनामध्ये विचार करत होतो की माझा राज्याभिषेक झाला तर, मी राजा झालो तर किती चांगलं होईल. भगवान, हे माझी इच्छा पूर्ण झाली. आता मी या नगराचा राजा आहे. ती आता पूर्ण झाली. आणि नंतर एखादा सम्यक संबुद्ध जर माझ्या नगरामध्ये आला तर किती चांगली गोष्ट होईल. हे माझी दुसरी इच्छा होती आणि भगवान ती आता पूर्ण झालेली आहे. आणि त्या तथागतांनी मला धर्म शिकवावा, त्या तथागत सम्यक संबुद्धांनी मला धम्म शिकवावा, ही माझी तिसरी इच्छा होती. आणि भगवान, तुमचं प्रवचन ऐकल्याबरोबर माझी तीही इच्छा पूर्ण झाली. आणि त्या भगवंतांनी मला धम्म शिकवावा, ही माझी चौथी इच्छा, तेही भगवान आता पुरी झाली. आणि त्या भगवंताचा धम्म मला कळावा, त्या भगवंताचा धम्म मला समजावा, ही माझी 5वी इच्छा होती. आणि भगवान, ती माझी 5वी इच्छासुद्धा आज पूर्ण झालेली आहे. मी राजपुत्र असताना ह्या मी 5 इच्छा केलेल्या होत्या, त्या 5ही इच्छा भगवान आज माझ्या पूर्ण झालेल्या आहे. आणि भगवान हे किती आश्चर्य आहे, किती अद्भुत. जे विस्फारित झाले आहे त्याची घडी नीट बसवावी, जे गुप्त होते त्याला प्रकट करावे, किंवा वाट चुकलेल्यांना सरळ मार्ग दाखवावा, किंवा अंधारात सापडणाऱ्यांना चक्क प्रकाश करावा. अशा नाना प्रकारे भगवंतांनी आपला धम्म समजावून सांगितला. हे केवढे आश्चर्य भगवान. भगवान, मी आजपासून तर मरेपर्यंत सम्यक संबुद्धाला, त्यांच्या धम्माला आणि त्यांच्या संघाला मी शरण जात आहे. भगवंतांनी माझा आजीवक उपासक म्हणून भगवंतांनी माझा स्वीकार करावा अशी त्या राजाने विनंती केली. आणि भगवंतांनी त्या सर्व लोकांना उपासकांची दीक्षा दिली. अशा प्रकारे राजा बिंबिसार हा भगवंताच्या धम्मामध्ये उपासक म्हणून दीक्षित झाला. भगवंतांनी आपल्या कालखंडामध्ये बरेच लोकांना दीक्षा दिली, बरेच लोकांना दीक्षित केलं. त्याच्यामध्ये जे खास
जे व्यक्ती होते, राजे महाराजे श्रेष्ठी, त्यामध्ये पुन्हा एक श्रेष्ठी होता, अनाथपिंडक. त्याचं नाव तसं सुदत्त होतं आणि तो कौशल देशाचा राहणारा होता. कौशल देशाचा राजा प्रसंजित, त्याच्या दरबारामध्ये सुदत्त नावाचा कोषाधार म्हणून, कोषाध्यक्ष म्हणून त्या राजाचा कारभार पाहत होता. आणि हा सुदत्त फार विशाल दृष्टिकोनाचा होता. अनेक लोकांना मदत करणे, अनेक लोकांना दान देणे, धर्म करणे, कोणाला व्यवसाय करण्यासाठी, कोणाला शेती करण्यासाठी आपल्या राजकोषातून अनेक लोकांना दान करत होता, अनेक लोकांना मदत करत होता. त्यामुळे त्या सुदत्ताची कीर्ती सगळ्या नगरामध्ये पसरली होती आणि त्याचा परिणाम असा झाला की त्याला अनाथपिंडक म्हणत होते. सुदत्त हे नाव विसरले आणि अनेक लोकांना देणगी आणि दान देत असल्यामुळे नंतर तो सुदत्त अनाथपिंडक या नावाने प्रसिद्ध झाला. काही कामानिमित्त सुदत्त हा मगध देशामध्ये येत होता. आपल्या कौशल देशावरून मगध देशाकडे काही व्यापाराच्या निमित्तानं भेटीगाठीसाठी नेहमी त्याचं येणं जाणं चालू राहत होतं. आणि जेव्हा तो येत होता तेव्हा मगध देशामध्ये त्याची एक बहीण राहत होती. आणि जेव्हा तो व्यापारासाठी कौशल देशातून मगध देशामध्ये येत होता तेव्हा आपल्या बहिणीच्या घरी, जावयाच्या घरी मुक्काम करत होता. आणि ज्या वेळेस तो येत होता त्यावेळेस त्याची बहीण, त्याचे जावई त्याचा खूप आदर सत्कार करत होते, त्याचा फार मान सन्मान करत होते, कारण तो कधी कभार व्यापाराच्या दृष्टीने येत होता. आणि विशेष म्हणजे तो राजाच्या दरबारामध्ये कोषाध्यक्ष होता आणि फार श्रद्धावान होता, दानी धर्मी होता, म्हणून त्याची कीर्ती चारी बाजूला पसरली होती. म्हणून त्याची बहीण, जावई त्याचा खूप सन्मान करत होते. या वेळेस सुद्धा हा अनाथपिंडक सुदत्त काही राज्याच्या कामानिमित्त कौशल देशावरून मगध देशामध्ये आला होता आणि आपल्या बहिणीच्या घरी मुक्काम करण्यासाठी म्हणून तो आला. जेव्हा तो आपल्या बहिणीच्या घरी गेला तेव्हा तो पाहते तर त्याच्या बहिणीच्या घरी फार मोठा मंडप टाकण्याची तयारी चालू होती. एका बाजूला कारागीर मंडप टाकत होते, दुसऱ्या बाजूला मजूर वर्ग रस्ता साफ करत होते, तोरणं बांधत होते, पताका बांधत होते. एका बाजूला फार मोठी भोजनाची तयारी चालू होती आणि त्याची बहीण आणि त्याचे जावई सगळे त्या मजूर लोकांना निर्देशन देत होते की असं करायचं आहे, तसं करा, असं करा. सुदत्त आला आणि पाहते आपल्या बहीणच्या घरी एवढा मोठा मंडप टाकत आहेत, सगळे लोक काम करत आहेत, बहीणही कामामध्ये गुंतली आहे, जावई कामामध्ये गुंतलेला आहे. पहिले जसं आपलं स्वागत करत होते तसं कोणी त्यांचं स्वागत केलं नाही, कारण ते सगळे लोक कामामध्ये होते. आणि शेवटी तोच आपल्या जावयाकडे गेला आणि त्याला म्हणते, काय तुमच्या घरी काही लग्न आहे का, कार्य आहे? आणि तुमच्या घरी एवढं मोठं कार्य आहे, आम्हाला काही संदेश नाही, आम्हाला काही निरोप नाही. तुमच्या घरी असं कोणतं काम आहे का तुमच्या नगरचा राजा तुमच्या घरी भोजनाला येत आहे? असं जेव्हा त्या अनाथपिंडकाने आपल्या जावयाला जेव्हा विचारलं तेव्हा त्याचा जावई म्हणते की हे सुदत्त, आमच्या घरी काही लग्न नाही ना, काही फंक्शन नाही ना, कोणी राजाही आमच्या घरी भोजनाला येत नाही. उद्या तथागत सम्यक संबुद्ध आणि त्यांचा भिक्षुसंघ आमच्या घरी भोजनाला येत आहे आणि त्या भोजनाची एवढी मोठी ही तयारी चालू आहे. जेव्हा त्या सुदत्ताने, अनाथपिंडकाने बुद्ध नावाचा शब्द जेव्हा ऐकला तेव्हा त्याच्या पुऱ्या शरीरामध्ये झुरझुरी निर्माण झाली, तरतरता निर्माण झाली. कारण जगामध्ये बुद्धाचा शब्द ऐकायला मिळणेही फार कठीण आहे. फार कठीण आहे बुद्धाचा जन्म होणे, फार कठीण आहे. किच्चो पटे मनुष्य लाभो, मनुष्याचा जन्मच होणे कठीण आहे. मनुष्याचा जन्म होणे कठीण आहे आणि जन्म जर झालाही तरी भगवंताचा सद्धम्म श्रवण करणे त्याच्याहूनही कठीण आहे. एक तर मनुष्य जन्मच कठीण आहे, आले अनेक लोक आले मनुष्य जन्मामध्ये, पण भगवंताचा सद्धम्म श्रवण करणे, ऐकणे, ऐकायला भेटणे हे त्याहीपेक्षा कठीण आहे. मेलेला मनुष्य जिवंत होणे फार कठीण आहे. मेलेला मनुष्य पुन्हा जिवंत होणे कठीण आहे, त्याहीपेक्षा कठीण आहे बुद्धाचा जन्म होणे. आणि जेव्हा हे बुद्ध नावाचा शब्द जेव्हा त्या सुदत्ताने, अनाथपिंडकाने ऐकला तेव्हा त्याच्या संपूर्ण शरीरामध्ये धाराप्रवाह उदय व्हायची त्याला अनुभूती व्हायला लागली. आणि कधी येणार आहे? उद्या भोजनाला तथागत बुद्ध आणि भिक्षुसंघ येणार आहे. मग आज ते कुठं आहेत? तर आज ते मगध राजाचं जे कंपाऊंड असते
चारी बाजूला सुरक्षा भिंत, त्या ठिकाणी भगवंत आणि भिक्षू संघाचा मुक्काम आहे. त्या समंद रात्री सुदत्ताला झोप आली नाही. भगवान उद्या येणार आहेत, तथागत सम्यक संबुद्ध भिक्षू संघासोबत येणार आहेत, उद्या येणार आहेत, उद्या ते मला पाहायला मिळणार आहेत. पण ते आज कुठं आहेत? त्या रात्रीला सुदत्ताला झोप आली नाही. रात्रीचे 2 वाजता तो जागी झाला. जागी झाल्यानंतर त्याने आंघोळ स्नान केली. आंघोळ स्नान केल्यावर त्यानं आपले कपडे परिधान केले आणि कपडे परिधान करून ज्या मार्गाने भगवान येणार त्या मार्गाकडे सुदत्त त्यांच्या समोर त्यांना पाहण्यासाठी, त्यांना स्वागतासाठी सुदत्त रात्रीचाच निघाला. रात्रभर या ठिकाणी बसून भगवंताची वाट पाहणंही त्याच्यासाठी अशक्य झालं होतं आणि तो रात्रीलाच आपली तयारी करून निघाला. आणि चालत चालत जेव्हा त्या दरबाराच्या त्या सुरक्षा भीतीपाशी आला तेव्हा दिवस उघडायचा होता आणि दिवस उजळण्याच्या अगोदर त्याचे जे मेन गेट असतात ते उघडत नसतात. म्हणून सुदत्त आला आणि त्या गेटपाशी उभा राहिला, गेट उघडण्याची वाट पाहत. तेव्हा त्याला कोण्यातरी भिक्षूच्या खासण्याचा आवाज आला. त्याला असं वाटलं का या ठिकाणी कोण खासत आहे, आणि मग तो त्या दिशेने गेला. तेव्हा तो भगवान आणि त्यांचा भिक्षू संघ त्या ठिकाणी ध्यान करत होता. कारण तो रात्रीच्या 3ऱ्या पहरी भगवान आणि भिक्षू संघ एक तर ध्यान करत असतात, नाहीतर मग चक्रमण करत असतात. जेव्हा सुदत्तानं पाहिलं की अंधारामध्ये अनेक लोक आहेत, त्या अंधारामध्ये भगवंताचं ते सौंदर्य, भगवंताचं ते तेज सुदत्तानं पाहिलं आणि तो भगवंताच्या जवळ निघाला. भगवंताच्या जवळ जाण्याच्या अगोदरच भगवान त्याला म्हणतात, सुदत्ता ये, सुदत्ता ये. आणि तथागत बुद्धांनी आपलं नाव घेतलं. या गोष्टीचा त्याच्या मनावर फार मोठा प्रभाव झाला. तो भगवंताकडे आला, भगवंताला वंदन केली आणि वंदन केल्यानंतर तो बसला. आपलं मी कोण आहे, कुठून आलो, त्याने आपला परिचय भगवंताला सांगितला. त्यानं भगवंताचं वंदन केलं आणि वंदन करून तो भगवंताच्या बाजूला बसला. अशा प्रकारे बाजूनं बसला क्षणी भगवंताला अनाथपिंडक म्हणाला की भगवान, आज मी पहिल्यांदा आपल्याला पाहत आहे आणि उद्या आता आपण सगळे माझ्या बहीण जावयाकडे भोजनासाठी येणार आहेत. पण त्या ठिकाणी अनेक लोक राहणार आहेत. भोजनानंतर तुमचं धम्मदेशना प्रवचन मला ऐकायला मिळणारच आहे. पण तथागत भगवान, मी एवढ्या दुरून तुमच्यापर्यंत आलो, मला काहीतरी धर्माचे 4 शब्द मला कृपा करून सांगा. अशा प्रकारे सुदत्ताने भगवंताला याचना केली, विनंती केली. तथागतांनी त्याची इच्छा मान्य केली आणि तथागत आपली देशना करण्याच्या अगोदर त्या सुदत्ताला, अनाथपिंडकाला विचारता प्रश्न केला की हे सुदत्त, आपलं जीवन कोण घडवतो, आपल्याला जन्माला कोण घालतो, आपलं जीवन कोण घडवतो? तो ईश्वर, तो वस्तुमात्राचा निर्माता आहे काय? कारण त्यांनी ऐकलं होतं ईश्वराच आपल्याला जन्माला घालते, ईश्वराच्या कृपेनं आपण जीवन जगतो, ईश्वराच आपल्याला मृत्यूकडे घेऊन जाते, आपल्या जीवनामध्ये जे सुख येते किंवा दुःख येते ते सगळं ईश्वराच्याच कृपेनं येते, असा धर्म प्रचलित होता. सुदत्त त्या धर्माला मानत होता. म्हणून तथागत त्या सुदत्ताला प्रश्न विचारतात की सुदत्त, आपले जीवन कोण घडवतो? तो ईश्वर, तो ब्रह्मा, तो प्रजापती, तो या संपूर्ण सृष्टीचा निर्माता आहे काय? हे वृक्ष, हे झाडं, हे किडे मकोडे, हे प्राणी मात्र, हे मनुष्य प्राणी त्याच ईश्वरानं निर्माण केले काय? हा ईश्वर संपूर्ण या सृष्टीचा निर्माता आहे काय? अशा प्रकारे प्रश्न केला. आणि जर तो निर्माता ईश्वर असता तर सर्व प्राणीमात्रांना आपल्या निर्मात्याच्या सत्तेच्या अधीन राहून निमूटपुढे त्याच्यापुढे मान झुकवावी लागली असती. जर या सृष्टीचा निर्माता कोणी ईश्वर असेल आणि ईश्वरानंचे प्राणी मात्र मनुष्य प्राणी जर निर्माण केले असतील तर मग ईश्वर म्हणेन त्याप्रमाणे या लोकांना वागावं लागेल. कारण तो जर आपला निर्माता आहे तर त्याच्याप्रमाणे वागावं लागेल. पण लोक तर त्याच्याप्रमाणे वागत नाहीत. सर्व लोक आपापल्या मर्जीनं आपापले कामं करत असतात. जर संपूर्ण सृष्टी ईश्वरानं निर्माण केली तर मग ईश्वर म्हणेन त्याप्रमाणे लोकांनी वागायला पाहिजे. पण लोक मात्र त्याप्रमाणे वागत नाही. जर तो निर्माता ईश्वर असता तर सर्व प्राणी त्याच्या हाताखाली राहून, त्याच्या अधीन राहून त्याच्यापुढे नस्तक नमवायला पाहिजे. जसं कुंभाराच्या हाताने घडवलेल्या मडक्याप्रमाणे त्याची स्थिती झाली असती. कुंभार मातीचं जेव्हा मडकं बनवते तर त्याच्या इच्छेनं बनवते. तशी या सर्व लोकांची एकसारखी जडणघडण व्हायला पाहिजे होती.
पण इथं तर सगळं विचित्र विचित्र काम आहे. कोणी या ठिकाणी सुंदर आहे तर कोणी कुरूप आहे, कोणी अल्पबुद्धीचा आहे तर कोणी मंदबुद्धीचा आहे, कोणी जलमताच कमजोर आहे तर कोणी जलमता ताकदवार आहे, कोणी एवढा धनवान आहे का त्याला धन ठेवण्यासाठी त्याचे कोठार फुल भरले, त्याच्याकडे जागा नाही. आणि काही लोक इतके निर्धन आहे की त्यांना धन म्हणजे काय त्यांना माहीत नाही. जर सर्व सृष्टीचा ईश्वर निर्माता असेल तर मग त्याने सर्व लोक एक समान का बनवले नाहीत? लोक सांगतात की ईश्वर करुणावान आहे, ईश्वर दयावान आहे, सर्वावर चांगली प्रीती करणार आहे. हे सगळे लोक त्याचीच संतान आहेत. हे सर्व मनुष्य, प्राणी, किडे, मकोडे हे सर्व ईश्वरानेच बनवलेले आहेत. मग तो जर दयावान आहे, तो जर करुणावान आहे आणि हे सर्व सृष्टी त्यानंच जर निर्माण केली तर हे चोरी करणारे चोर, बलात्कार करणारे बलात्कारी, व्यभिचार करणारे व्यभिचारी, डाके टाकणारे डाकू, नशापत्ती करणारे, हे खोटे बोलणारे, हे झगडा करणारे, मग हे कोणी बनवले? जर सर्व सृष्टी त्यानेच बनवली तर मग हे चोरी करणारे, बलात्कार करणारे, व्यभिचार करणारे, मग हे कोणाची संतान? मग हेही जर त्याचीच संतान असेल तर मग तो करुणावान कसा, तो दयावान कसा? अजून असं म्हणतात की तो फार शक्तिमान आहे, तो फार शक्तिमान आहे, एका क्षणामध्ये तो होत्याचं नव्हतं करू शकते. मग तो एवढा मोठा शक्तिमान आहे, सर्व सृष्टी त्याने अशीच निर्माण केली तर एक माणूस दुसऱ्या माणसावर अन्याय अत्याचार करते, एक माणूस दुसऱ्या माणसाची हिंसा करते, तेव्हा हा ईश्वर मग त्याला रोखत का नाही, त्याला थांबवत का नाही? याचं कारण या सृष्टीचा निर्माता ईश्वर नसून काहीतरी दुसरंच असलं पाहिजे. कारण ही सृष्टी जर ईश्वरानं निर्माण केली असती तर मग ईश्वरानं सर्व समान निर्माण केले असते. हे उच नीच हे कशाला निर्माण झालं असतं? तो जर एवढा मोठा शक्तिवान आहे, एवढा मोठा बलवान आहे तर? सुदत्ता, असं जेव्हा मी लोकांसंग चर्चा करतो तेव्हा काही विद्वान लोक मला म्हणतात की भगवान, हे सृष्टी ईश्वरानंच निर्माण केली, हे सृष्टी ईश्वरानंच निर्माण केली, पण या सृष्टीला चालवण्याची जिम्मेदारी ईश्वराने निसर्गावरती टाकली. काही लोक असे म्हणतात की हे सृष्टी ईश्वरानंच निर्माण केली पण या सृष्टीला चालवण्याची जिम्मेदारी ईश्वराने निसर्गावर टाकली. म्हणजे सृष्टीमध्ये जर काही गडबड होत असेल, काही कमी जास्त होत असेल तर मग हा दोष ईश्वराचा नाही, हा दोष त्या सृष्टीचा. असे काही लोक सुद्धा मला सांगतात. तेव्हा मग मी त्यांना म्हणतो की ईश्वरानं जर हे सृष्टी निर्माण केली आणि त्याचं कारभार सांभाळण्याची जिम्मेदारी जर या निसर्गावर टाकली तर मग तो ईश्वर गेला कुठं? ईश्वर गेला कुठं? निसर्ग आपली जिम्मेदारी बराबर पार पाडते किंवा नाही हे पाहण्याची दक्षता त्याचीच आहे. आणि हे न पाहता याच्यावर जिम्मेदारी टाकून ईश्वर जर निघून गेला असेल तर मग अशा गैरहजर ईश्वराचा उपयोग काय करायचा? या गैरहजर ईश्वराचा एक तर मग त्याने सृष्टी निर्माण केली नाही किंवा हे कोणातरी दुसऱ्यानेच ही सृष्टी निर्माण केली असावी. पुन्हा सुद्धा लोक आत्म्याविषयी बोलतात की प्रत्येक मनुष्याच्या शरीरामध्ये एक आत्मा आहे, आत्माचा परमात्मा आहे. संसाराच्या व्याधीमध्ये गुंतल्यामुळे त्याला भान नाही. जेव्हा 84 लक्ष येऊन हा आत्मा आपलं शरीर बदलवते तेव्हा त्याला माहित होते की मीच परमात्मा हो आणि तो मुक्त होते. सुदत्त, काही लोक आत्म्याविषयी असं सांगतात आणि हा आत्मा पवित्र आहे, हा ब्रह्मरूप आहे आणि हा मनुष्य जे जे काही करतो, मतलब शरीरानं करतो की डोळ्यानं करतो की कानानं ऐकतो तो आत्माच, डोळ्यानं पाहतो तो आत्माच, जिभेनं चव घेतो तो आत्माच, शरीराने काम करतो तो आत्माच, पायाने चालतो तो आत्माच. म्हणजे या शरीराचं संपूर्ण जे कारभार चालते ते आत्म्याच्या अधिकाराखाली चालते. आत्मा फार पवित्र आहे असे ते सांगतात. पण जेव्हा आत्म्याविषयी मी त्या लोकांसोबत चर्चा करतो तर कोणी म्हणते की जेवढा मनुष्य असेल तेवढा त्याचा आत्मा, कोणी म्हणतो की आत्मा मुंगी एवढा राहते, कोणी म्हणतो आत्मा हा केसा एवढा राहते, कोणी म्हणतो मृत्यू पावल्यानंतर आत्मा शरीर सोडून जातो, कोणी म्हणतो की आत्मापासून शरीर सुटतो, कोणी म्हणतो शरीर सोडल्यानंतर आत्मा दुःखी असतो, कोणी म्हणतो शरीर सोडल्यानंतर आत्मा सुखी असतो, कोणी म्हणतो की तो सुखीही नसतो आणि तो दुःखीही नसतो. जर प्रत्येक मनुष्याच्या शरीरामध्ये एक आत्मा आहे आणि तो जर परमात्मा आहे, तो मोठा दयावान आहे, शक्तिवान आहे, तर मग हे जातीयता, हे विषमता, हा आतंकवाद, हा नक्षलवाद, तो हीन, तो उच्च, हा खालचा, हा वरचा, हा भेद कुठून आला?
हा भेद कुठून आला? आणि आत्मा जर पवित्र आहे, सर्वाच्या शरीरामध्ये सारखाच आहे, मग माणसं सर्व सारखे का नाही? कोणी काळा आहे तर कोणी गोरा आहे, कोणी स्वरूपवान आहे तर कोणी कुरूप आहे, कोणी बटका ठेंगणा आहे तर कोणी फार उंच आहे. सर्वांचा आत्मा सारखाच आहे, तर मग सुदत्ता सर्व मनुष्य सारखे का नाही? याचा जेव्हा विचार करावा लागते तेव्हा असं लक्षात येते की हा ईश्वर जसा काल्पनिक आहे तसा हा आत्माही काल्पनिक वाटतो. आणि पुन्हा काही श्रमण ब्राह्मण माझ्या संग वाद करायला येतात, माझ्या संग चर्चा करतात. ते काय म्हणतात की ईश्वराने मनुष्याला घडवलं, ईश्वराने मनुष्याला घडवलं. ईश्वराने मनुष्याला जेव्हा घडवलं तेव्हा मनुष्य हा राजकुमारच जन्माला आला. म्हणजे जो बाळक जन्माला येते तो राजकुमारच असते. पण तो या जीवनामध्ये येऊन पाप कर्म करते, वाईट कर्म करते. कोणी मनुष्य पुण्य कर्म करते, चांगले कर्म करते. जो चांगले कर्म करते, पुण्य कर्म करते त्याची सद्गती होते, आणि जो वाईट कर्म करते, पाप कर्म करते तो दुर्गतीला जाते. याच्यात ईश्वराचा काय दोष? याच्यात आत्म्याचा काय दोष? अशा प्रकारे सुदत्त मला अनेक ब्राह्मण माझ्या संग वाद घालायला येतात. तेव्हा मी त्यांना म्हणतो की भल्या माणसांनो, जर जो पुण्य कर्म करते, चांगले कर्म करते तर त्याला स्वर्गगती प्राप्त होते. जो पाप कर्म करते, वाईट कर्म करते तो जर अधोगतीकडे जाते, मग तर कर्मश्रेष्ठ झाले, मग कर्मश्रेष्ठ झाले. मनुष्याला जर स्वर्गगती प्राप्त करायची असेल तर त्यानं पुण्यकर्म करावे, शीलाचं आचरण करावं, दानधर्म करावे, सेवाभावाचे कर्म करावे, मैत्री भावनेनं वागावं. असा जर तो मनुष्य कर्म करत असेल तर मग त्याला स्वर्गगती प्राप्त होणार नाही काय? तर ते ब्राह्मण म्हणतात की होय, होणार आहे. जर हा मनुष्य लोकांमध्ये येऊन हा पाप कर्म करत गेला, वाईट कर्म करत गेला तर हा नरक लोकांमध्ये जाणार नाही काय? तर ते ब्राह्मण म्हणतात की हो, जाणार आहे. मग याच्यात तर कर्मश्रेष्ठ आहे. मग तुमच्या ईश्वराचा आणि तुमच्या आत्म्याशी येता काय घेणं देणं? जर मनुष्याला वाटत असेल की माझं जीवन सुखी समृद्ध झालं पाहिजे, मग त्यानं पुण्यकर्म करायचे. आणि जर त्याला वाटत असेल की मी कसंही जीवन जगलं पाहिजे, तर त्यानं कसं तरी जीवन जगायचं. याच्यात ईश्वराचं आणि आत्म्याचं काय घेणं? मी जेव्हा त्यांना सांगतो की भल्या माणसांनो, मग तर कर्मश्रेष्ठ आहे. मग ईश्वराला पूजलं काय, नाही पूजलं काय, आत्म्याला मानलं काय किंवा नाही मानलं काय, याच्याशी काय घेणं देणं आहे? मनुष्याने आपले चांगले चांगले कर्म जर केले तर तो सद्गतीकडे घेऊन जाईल, त्याची सद्गतीच होणार आहे. मग तो दुर्गतीला कसा जाईल? म्हणून हे सुदत्त, ईश्वराने आत्म्याच्या भानगडीत माणसाने न पडता त्यानं आपलं जीवन चांगलं कर्म करण्यासाठी त्यानं पुण्यकर्म करत राहावे, सत्कर्म करत राहावे. असा जर त्या मनुष्याने कर्म केले तर हेही जीवन त्याचं सुखी त्याला प्राप्त होईल. आणि मृत्यू पावल्यानंतरही तो सद्गतीलाच जाईल, तो दुर्गतीला जाणार नाही. तथागतांचे असं स्पष्ट शब्दातील ते प्रवचन ऐकून सुदत्त भावविभोर झाला. कधी ऐकला नाही ना धर्म कधी ऐकला नाही. आयुष्यभर हेच ऐकलं होतं की कोणीतरी ईश्वर आहे, त्यानं या सृष्टीला निर्माण केलं, तोच जीवन देणार आहे, तोच मारून टाकणार आहे, तोच करता आहे, तोच करवित आहे. माणूस काही करू शकत नाही. ईश्वराच्या इच्छेनं झाडाचं पानही हलत नाही. त्यामुळे मनुष्य हा कठपुतलीसारखा, बाहुलीसारखा वावरत होता. पण जेव्हा तथागतांनी आपली क्रांती केली तेव्हा हे जुन्या ज्या गोष्टी होत्या त्या सगळ्या रात झाल्या आणि नवीन धर्माचा उदय झाला.